जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरात मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर पोलीस दलाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे। या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याने त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। निलंबित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे, तर न्यायालयात दोषारोप पत्र तातडीने दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। या घटनेतील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याने पोलीस तपासात अडचणी येण्याची शक्यता असल्याने कोणी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी केले आहे। नंदुरबार शहरात मंगळवारी झालेल्या घटनेनंतर पोलीस दलाकडून कारवाई केली जात आहे। या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समाविष्ट होता, त्यामुळे या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करत निलंबित करण्यात आलेला आहे। तर या घटनेतील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याने पोलीस विभागाला तपास करण्यात मोठी अडचण येऊ शकते, त्यामुळे शहरातील नागरिकांनी घटनेच्या संदर्भात कुठलेही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी केले आहे। नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात सूर्यकांत मराठे आणि जयेश वळवी यांच्यात वाद झाला होता। या वादात सूर्यकांत मराठे यांनी जयेश वळवी याच्यावर चाकूने हल्ला करत गंभीर जखमी केले होते। या घटनेच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होता। या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला मदत केली असल्याचे समोर आले असल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करत निलंबनाची कारवाई करण्यात आला असून सध्या हा निलंबित पोलीस कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात असून यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। तर मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे 2 तर उपनगर पोलीस ठाणे येथे 1 गुन्हा दाखल करण्यात आला असून या 3 गुन्ह्यांमध्ये 5 आरोपींना अटक करण्यात आले आहे। या आरोपींच्या दोषारोपपत्र तात्काळ न्यायालयात दाखल केले जाणार असून कडक कारवाईसाठी पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार। परवा जी घटना घडली ज्यामध्ये 2 व्यक्तींमध्ये वाद झाला, एक वैयक्तिक कारणावरून झालेले वादामध्ये एक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला चाकूने हल्ला केला। त्यामध्ये जे पीडित होते त्यांची काल दुर्दैवाने मृत्यू झाली आणि यामध्ये गुन्हा दाखल होऊन अटेम्प्ट टू मर्डरचे कलमान्वये गुन्हा दाखल होता। आता त्याच्यामध्ये मर्डरचे कलम लागलेले आहे। या फिर्यादमध्ये नमूद असलेले दोन्ही आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहे। या दुसरा आरोपी पोलीस विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे आणि पुढे त्यांच्यावर विभागीय स्तरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे। या गुन्ह्याचे नंतर जे गुन्हे घडले त्यामध्ये सुद्धा जे आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलेलं आहे। सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची अफवा किंवा गैरसमज पसरवणारी अशी संदेश कोणीही पाठवू नये आणि तपासाला हानी पोहोचेल किंवा तपासाला त्याचा विपरीत परिणाम होईल अशा प्रकारची जे व्हिडिओज आहे ते कोणी सोशल मीडियावर व्हायरल करू नये। विशेष करून जे घटना संबंधित व्हिडिओज आहे त्यांना कोणी व्हायरल करू नये, जेणेकरून तपासावर त्याचा विपरीत परिणाम होईल। या व्यतिरिक्त शहरामध्ये शांतता ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि सर्वांना माझा आग्रह आहे, शांततेने पोलीस प्रशासनाचे सहकार्य करा आणि
जे घडलेली घटना आहे ती दुर्दैवी आहे आणि त्यामध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई केलेली आहे आणि पुढे सुद्धा त्यामध्ये जेवढा लवकर होईल तेवढा लवकर दोषारोपपत्र सादर करण्यात येईल. सर्वांना पुन्हा एकदा शांततेचं आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.